12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल. राज्यभरात 70 ते 75% मतदान झाल्याचा अंदाज. सर्व राजकीय पक्षांच्या निकालाकडे नजरा. पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक. भाजपकडून मंजुषा नागपुरे महापौर पदाचा उमेदवार, तर अजितदादांच्या जाण्यामुळे महापौर उपमहापौर निवडीनंतर जल्लोष केला जाणार नाही. भाजप गटनेते गणेश बिडकर यांची माहिती. चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. 6 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौर पदही देण्याची ऑफर. चर्चा सुरू. तर शिवसेनेला फॉर्म्युला मान्य नसल्यास भाजप विरोधी पक्षात बसणार, सूत्रांची माहिती. बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील. मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. इतर पक्षाचे नेते बारामतीमध्ये उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा असल्याचंही शिरसाट यांचं विधान. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं बोलणं आमच्या समोर झालं होतं, सयाजी शिंदेंचा दावा. दोन्ही राष्ट्रवादींबाबत निर्णय घेण्यास शरद पवार सक्षम. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं हा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न. जयंत पाटलांचंही अजितदादांसोबत बोलणं झालं असेल तर ते वैयक्तिक. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. विलिनीकरणावरील सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, रुपाली पाटील यांचं वक्तव्य. तर दादा विलिनीकरणाबाबत सयाजी शिंदेंशी बोलले असतील. सयाजी शिंदेंच्या वक्तव्यावर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघातावरून बजरंग सोनवणेंकडून आणखीन एक शंका उपस्थित. विमान अपघाताच्या वेळेला अजित पवारांसोबत पीए का नव्हते? अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी. विमान अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार, बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर सापडल्याप्रकरणी उमेश पाटलांचा आक्रमक पवित्रा. ईव्हीएम अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झालं नसल्याची प्रशासनाची माहिती. ईव्हीएम ताब्यात घेऊन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं, तर अधिकाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम धाब्यावर आढळल्याच्या प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. बारामतीच्या नटराज कला दालनामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जीवन प्रवासाचं दर्शन घडवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. अजितदादांचे लहानपणीचे फोटो, शरद पवारांसोबत राजकारणामध्ये सक्रिय होतानाचे क्षण या प्रदर्शनात दाखवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंनी एकमेकांना हस्तांदोलन केलंय. शहरातील चिकटहाणा परिसरामध्ये एका लग्न समारंभामध्ये दोघांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमधील कंत्राटामध्ये 20 कोटींची थकबाकी वसूल न करता नव्या ठेकेदाराची निवड प्रक्रिया सुरू असल्याचा दानवेंचा आरोप. उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी आव्हान. संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी. उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार. उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय. इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संख्याबळ असेल तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. परिषदेच्या कामकाजात ठाकरेंनी सहभागी व्हावं, दरेकरांचा टोला. काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची माहिती. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची काँग्रेसवर टीका. एकत्र लढून काही होत नाही तर स्वबळावर लढून काय होणार? प्रवीण दरेकरांची टीका. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्तीनंतर ही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट. भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य. संजय राऊतांच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे संतापले. चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांची उपस्थिती लाभली ही चांगली गोष्ट. सकाळी उठून काही ना काही बोलायचं असतं. श्रीकांत शिंदेंची राऊतांच्या वक्तव्यावर टीका. संजय राऊत यांना काम उरलेलं नसल्यानं ते उठसूट टीका करत सुटले आहेत. त्यांना कोणी सिरियसली घेत नाही. संजय राऊतांच्या आरएसएसवरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसलेंची टीका. सलमान खान यांना पहिल्या रांगेमध्ये बसवलं तर मंत्री असूनही नितेश राणे यांना मागे बसवलं. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे हे आरएसएसनं दाखवून दिलं. शरद कोळी यांची नितेश राणे यांच्यावर टीका. बांगलादेशी मुक्त मुंबई करू, मुंबईचा रंग भगवाच राहील, रितू तावडेंचं वक्तव्य. तर बांगलादेशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातामध्ये नाही. महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे, राऊतांचा टोला. उबाठाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंसमोर गिरीश महाजनांची टीका. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत. घुसखोरांच्या जीवावर पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं. संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचा पलटवार. नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांवर सकल ओबीसी महामोर्चाची बैठक. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी.
देवखेळ ही मराठी वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात. कोकणातील संस्कृतीवर बोट ठेवणारी वेबसिरीज असेल तर समर्थन नाही. आक्षेपार्ह सीन काढण्याचा निर्मात्यांनी शब्द दिला होता. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये विमानतळ विस्तारीकरणाचा शासकीय सोहळा. नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा फेटे बांधून गौरव. मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये आले असल्यामुळे भाजप नगरसेवकांना मानाचे स्थान. लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात. दरवर्षी लाखो भाविकांच्या आंगणेवाडीच्या यात्रेला होत असते गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था. मंगळवारपासून 12वी बोर्डाच्या परीक्षा. कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षेसाठी कडक नियम. केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवा. राज्य मंडळाचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांचा पासपोर्ट काढण्यासाठी कल वाढला. गेल्या 3 वर्षांमध्ये 68,000 तर गेल्या 1 वर्षामध्ये 25,000 नागरिकांनी पासपोर्ट काढला. पैठण तालुक्यामधल्या पाचोड मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याचं प्रकरण. जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि एका होमगार्डवर कारवाई. यवतमाळमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक. पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून गैरकृत्य केल्याचा आरोप. कठोरात कठोर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचं प्रकरण. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाचे आदेश. लातूरच्या तिरुका भागामध्ये जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात. तिरू नदीच्या डोंगराळ भागामध्ये बिबट्याची शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेचं जंगी स्वागत. वसईच्या होम ग्राउंडवरून आयुष म्हात्रेची भव्य रॅली काढण्यात आली.